हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ मामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला हिरवी मिरची, जी जाडी हिरवी मिरची असते त्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी काही हिरव्या जाड्या ज्या मिरच्या येतात, ज्याला आपण ताकात वगैरे बनवतो, त्या जाड्या कमी तिखटाच्या मिरच्या घ्यायच्या आहे. या मिरच्या एकदम कमी तिखटाच्या असतात. नॉर्मली काही जास्त तिखट नसतात, त्यामुळे लहान मुलांना वगैरे ही भाजी खायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर या मिरच्यांची आपल्याला देठं काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतले आणि नंतर देठ काढून घेतले की आता आपल्याला या मिरच्यांना मधातून एक स्लिट द्यायची आहे. जसं की आपण भरली वांगी वगैरे बनवतो तेव्हा स्लिट देतो मधातून, तसंच याही मिरच्यांना आपल्याला छान एक स्लिट द्यायची आहे. तर आता इथे मी सर्व मिरच्यांना चाकूनी एक मधातून मोठी स्लिट देणार आहे. आपल्याला 2 तुकडे करायचे नाही आहे मिरचीचे, फक्त एक मधातून अर्धी मिरची होईपर्यंत एक छान अशी स्लिट द्यायची आहे. तर त्यामुळे आतमध्ये मिरची जर काही खराब वगैरे असेल तर तेही आपल्याला माहिती पडेल आणि अशी स्लिट दिली तर भाजी शिजायला आपल्याला टाईम वाचतो. आणि जर तुमच्याकडे एखादी खूपच कमी तिखट खात असेल किंवा मुलांना वगैरे थोडंही काही तिखटाचं वगैरे जमत नसेल तर याच्यामधल्या ज्या थोड्याफार बिया असतात त्याही तुम्ही इथून काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना आपल्याला आता असं मधातून एकदम छान स्लिट द्यायची आहे. तर आता इथे माझ्या सर्व मिरच्यांना मी अशा मधातून एक काप दिलेली आहे आणि सर्व मिरच्या एकदम फ्रेश आहेत, कुठलीच मिरची खराब निघालेली नाही आहे. तर आता या मिरच्या आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवून आता आपल्याला इथे मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. मसाल्यासाठी काही साहित्य आपल्याला लागणार आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडेसे मी फुटाणे घेतलेले आहे. त्यानंतर लाल मिरच्या घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये बारीक करायला, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरं. तर आता आपल्याला इथे ज्याही वस्तू तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे त्यांना मी आता इथे बारीक करून घेत आहे. तर कांदा, खोबरं या सर्वांना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. टोमॅटो, कोथिंबीर याला आपल्याला तेलामध्ये भाजायचं नाही आहे, त्यामुळे आपण त्याला आत्ताच बारीक करणार नाही आहोत. तर इथे मी सरसोचं तेल वापरत आहे. सरसोच्या तेलाला आधी पूर्ण छान एकदम कडकडीत गरम करून घेतलं की त्यानंतरच आपल्याला मसाल्याची भाजणी चालू करायची आहे. इथे तेलाच्या वाफा निघालेल्या आहे. तेल एकदम छान आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे कांदा छान लालसर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हल्ली ओले कांदे येत आहे, त्यामुळे कांदा थोडासा परतायला वेळ लागू शकतो. तर तोपर्यंत इथे मी खोबरं आहे ज्याचे बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेत आहे. तर तुमच्याकडे जर आपलं जे कीस पडायचं असते त्याने जर तुम्ही कीस केला खोबऱ्याचा तर तेही छान नंतर मिक्सरमध्ये छान बारीक होतं. तर आता इथे आपल्याला टोमॅटो तेलामध्ये बारीक भाजायचं नाही आहे, पण आता आपल्याला मसाल्यामध्ये टोमॅटोही बारीक करायचं आहे. त्यामुळे मी तोपर्यंत टोमॅटो वगैरे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून ठेवणार आहे. आता तसंही आपल्याला मसाले बारीकच करायचे आहे, त्यामुळे आपण असं एकदम छान फाईन पीसेस न करता असंच रँडमली आपण त्याला कापणार आहोत. ही कोथिंबीर आहे, मुठभर कोथिंबीर आपण घेणार आहोत. त्यानंतर 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आणि एक छोटासा अद्रकाचा तुकडा आपण टाकणार आहोत. तर ही जी साहित्य आहे ही आपल्याला तेलामध्ये भाजायची नाही आहे, त्यामुळे आता मी इथे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आधीच टाकून ठेवते. पण मसाले बारीक करताना मात्र आपल्याला सर्व साहित्य सोबतच बारीक करायचं आहे, जेणेकरून ते छान एकजीव होतील. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मी काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण हे जे फुटाणे, लाल मिरच्या आणि खोबरं आहे यालासुद्धा कांदा परतून झाला की त्यालासुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर इथे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. थोडासा असा राहिला तरी चालते, कारण नंतर आपण जेव्हा मसाला तेलामध्ये भाजणार आहोत तर तेव्हा छान मसाला पूर्ण भाजला जाईल. तर आता इथे आपला कांदा झाला. तर आता मी एक्स्ट्राचं तेल वगैरे काही ॲड न करता त्याच तेलामध्ये खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं भाजायला फार काही वेळ लागत नाही, पण खोबऱ्याला भाजताना कंटिन्युअसली परतावं लागतं, कारण खोबरं हे लवकर करपतं. त्यामुळे आता खोबऱ्याला आपण छान ब्राऊन होईपर्यंत इथे खोबरंही भाजून झालेलं आहे. आणि आता परत आपल्याला दुसरं एक्स्ट्राचं तेल न टाकता
खोबऱ्याचं जे थोडंफार तेल भांड्याला सुटलेलं आहे त्याच तेलामध्ये आपण थोडंशा या ज्या लाल मिरच्या आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत त्या आपण छान भाजून घेणार आहोत. तर लाल मिरच्या जर मसाल्यामध्ये घातल्या तर छान मसाल्याला कलर येतो आणि आपली ग्रेव्हीही छान टेस्टी बनते. त्यामुळे शक्यतोवर आपण जेव्हा मसाला करतो भाजीचा त्यावेळेस लाल मिरच्या आपण भाजून ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये बारीक करायला काहीच हरकत नाही. तर मिरच्या इथे भाजून झालेल्या आहे आणि आता त्याच पॅनमध्ये आपण शेवट फुटाणे भाजून घेणार आहोत. तर आपण एक्स्ट्राचं तेल खूप जास्त वापरणार नाही आहोत. पहिल्यांदा जेवढं तेल टाकलं तेवढ्याच तेलामध्ये आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत. तर कुणी कुणी इथे फुटाण्याची साल जी आहे वरची ती काढतात, पण मी ती ठेवलेली आहे, मी ती साल काढलेली नाही आहे. आणि आता हे सर्व मसाले भाजून झाले की आपल्याला याला छान पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम गरम मसाले जर मिक्सरमध्ये बारीक केले तर त्याचा फ्लेवर जातो असं म्हणतात. त्यामुळे मसाले आधी पूर्ण थंडगार करून घ्यायचे, नंतरच मिक्सरला बारीक करणार आहोत. तर इथे मसाले पूर्ण रूम टेम्परेचरवरती थंड झालेले आहे. आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी टोमॅटो कोथिंबीर वगैरे घालून घेतली होती त्याच भांड्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले छान एक सोबतच बारीक एकदम फाईन अशी मसाल्यांची पेस्ट करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला मसाला छान बारीक पिसून झालेला आहे. जे आपण मिरच्या घातल्या त्यामुळे मसाल्याला एक छानसा कलर आलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये आता आपण सरसोचं तेल घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेलाची क्वांटिटी किती हवी आहे ते ठरवू शकता. तर तेल पूर्ण कडकडीत छान गरम झालं आणि वाफा निघायला लागल्या की आता हे काही खडे मसाले आपण घालणार आहोत. त्यामध्ये तेजपत्ता मी आधीच टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आणि त्यानंतर लगेच आपण जो मसाला बारीक केला आहे, तर भाजीची क्वांटिटी तुमची किती आहे तितपत तुम्ही मसाला घालून घेऊ शकता. तर आता मला भाजीची क्वांटिटी थोडी कमी करायची होती त्यामुळे मी काही मसाला वाचवून ठेवलेला आहे. आणि आता या मसाल्याला आपल्याला छान लालसर तेलकट होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं झाकून भाजून घेतला होता. थोडीशी मसाल्याला झाकून भाजलं तर मसाले लवकर शिजतात वाफ पकडून. तर अशा पद्धतीने मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही बाकीही खडे मसाले वापरू शकता, पण आपण मिरचीची भाजी बनवत आहोत तर ऑलरेडी ते थोडं गरम कॅटेगरीमध्ये येतं, त्यामुळे बाकी खूप जास्त खडे मसाले आपण काही वापरणार नाही आहोत. तर हे ड्राय स्पायसेस आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्राय स्पायसेस वापरू शकता, जसं धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर वगैरे. तर हे सर्व थोडासा गरम मसाला आणि मीठ हे सर्व मी आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता या मसाल्याला आपल्याला भाजायला थोडासा वेळ लागू शकतो, कारण जेव्हा आपण कांदा वगैरे भाजला तेव्हा खूप जास्त कांदा एकदम लालसर भाजला नव्हता. तर आता आपण थोडा मसाला एक्स्ट्रा टाईम घेऊन भाजून घेऊ. तर हे मसाल्याचं पाणी थोडंसं कढईला मसाला परतू नये म्हणून, चिपकू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता हा मसाला आपल्याला छान 2 ते 3 वेळा वाफ काढून आपल्याला पूर्ण छान भाजून घ्यायचा आहे, पूर्ण तेल सुटेपर्यंत. तर आता इथे मी मसाले भाजून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर परातीवरती वरून तुम्ही पाणीही घालू शकता, जेणेकरून मसाले आपले जळणार नाही. कारण कधीकधी होतं की कढईचं जे आपलं तळ असतं ते थोडंसं पातळ असतं, त्यामुळे मसाले लवकर करपायची चान्सेस असतात. तर आता इथे तुम्ही बघू शकता की मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आणि मसाले छान आपले जवळपास शिजलेले आहे. तर आता मसाले शिजले की आपण या मिरच्या अशाच आपण टाकून देणार आहोत. तर बरेचदा मी बघितलं की हे ज्या मिरच्या आहे याला असं मसाल्यामध्ये टाकायच्या आधी स्टीमरमध्ये 5 ते 10 मिनटं स्टीम काढूनही घेतात. तशाही मिरच्या आपण या स्टीम करून काढून घेऊ शकतो, पण इथे मी डायरेक्ट, कारण मिरच्या खूप काही एकदम अशा कोहळ्याच होत्या, तर त्या लवकर शिज घेतील, त्यामुळे मग मी डायरेक्टच मसाल्यामध्ये मिरच्या घालून घेतलेल्या आहे. तर आता इथे थोडंसं आपण मिरच्याला 2 ते 4 मिनटं आधी सुरुवातीला वाफ काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की मिरच्यांना छान मसाला कोट झालेला आहे. या ज्या जाड्या मिरच्या येतात त्याच्या खूप छान छान रेसिपीज आपण बनवू शकतो, जसं की ताकामध्ये वगैरे पण या मिरच्या आपण बनवल्या कढीसारखं करून, तरी त्याही खूप छान टेस्टी लागतात.
आता जोपर्यंत या मिरच्या पूर्ण छान सॉफ्ट एकदम शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. थोडंसं 2 मिनटं परतवलं की 2 मिनटं वाफ काढून घ्यायची, 2 मिनटं परतवलं की परत वाफ काढून घ्यायची. तर त्यानंतर आता इथे मी गरम पाणी भाजीला सोडत आहे. तुम्ही नॉर्मल पाणीही सोडू शकता. मी थोडंसं गरम केलं होतं पाणी आणि आता गरम पाणी सोडलं आणि आता आपल्याला जेवढी करी पाहिजे भाजीला तेवढं आपण पाणी सोडून याला छान परत अजून शिजवून घेणार आहोत. तर आता इथे जवळपास 50% मिरच्या आपल्या शिजून झालेल्या आहे. तर आता पाणी टाकलं की बाकीच्या राहिलेल्या जे मिरच्या आहे शिजायच्या बाकी त्याही आता आपण वाफ काढून घेऊन भाजी पूर्ण शिजवून घेणार आहोत. तर परत आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. झाकून वाफ काढून घेतल्यानंतर परत त्याला चम्मचने थोडंसं 2 मिनटं परतवलं की परत वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की इथे आता ऑलमोस्ट आपली 80% भाजी डन झालेली आहे. परत एकदा किंवा दोनदा वाफ काढून घेतले म्हणजे मिरची आपली जी राहिली सुईली मिरची आहे ती पूर्ण छान अजून पूर्ण कुक होईल आणि भाजीला तेलही छान सुटेल. तर आता तुम्ही इथे बघू शकता की भाजीला तेलही सुटलेलं आहे आणि छान मिरच्याही आपल्या शिजलेल्या आहे. तर या स्टेजला तुम्ही जी आपली कसुरी मेथी असते ती तव्यावरती थोडीशी गरम करून हाताने अशी बारीक चोळून यामध्ये वरून तुम्ही टाकू शकता. त्यानेही खूप छान फ्लेवर येतो. तर आता आपण इथे थोडंसं चेक करू की मिरची आपली पूर्ण शिजली की नाही. तर इथे पटकन चाकूने मिरची कट झाली आणि हाताने ही मिरची थोडंसं प्रेस केलं की स्मॅश होत आहे म्हणजे आपली भाजी इथे बनवून पूर्णपणे तयार आहे. तर मिरचीची भाजी आहे तर खूप तिखट वगैरे लागत असेल अशातला काहीच प्रश्न नाही, कारण या ज्या जाड्या मिरच्या असतात या बिलकुल तिखट नसतात. त्यामुळे या मिरचीची भाजी खूप छान टेस्टी लागते. मागे एकदा मी मिरचीची ड्राय भाजीची रेसिपी पण शेअर केली होती. ती पण भाजी खूप छान टेस्टी लागते आणि ही थोडीशी सेमी थिक ग्रेव्हीवाली भाजीसुद्धा खूप छान टेस्टी लागते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही मिरचीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. थँक्यू.